शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या सर्वच उमेदवारांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ, तो म्हणजे कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा आहेत आणि त्यातल्याच एका महत्त्वाच्या जिल्हा परिषदेचा पूर्णतः मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, त्यामध्ये जात प्रवर्ग आरक्षण निहाय किती जागा रिक्त आहेत, किती अतिरिक्त आहेत, आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून RTI द्वारे जी माहिती मिळालेली आहे नुकतीच 21/11/2025 ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये तुम्ही सर्वांनी जी RTI मोहीम सुरू केलेली आहे आणि जी आपल्यापर्यंत पोहोचवत आहात, या चॅनलच्या माध्यमातून शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, त्यांच्या नोकरीसाठी लढत असताना संचमान्यतेचा GR संदर्भात, कंत्राटी शिक्षक संदर्भात सध्या जे डोक्यावरती सतत ताण आहे, ओझं आहे, उमेदवारांनी लाखो परीक्षा दिली असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये संदिग्ध आहे, ते तुम्ही छोट्या मेसेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहात. त्यासाठी तुमचे सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही जर अशा ठिकाणी RTI टाकला असेल, अशा ZP, नपा, मनपा, महापालिका, ते आपल्या चॅनलपर्यंत नक्की पोहोचवा. आपलं WhatsApp, Telegram जॉईन करा, Instagram, Facebook, मेसेंजर कुठेही तुम्ही मेसेज करू शकता, जेणेकरून टेलिग्राम तुम्हाला ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता येईल, आपण लोकांपर्यंत पोहोचू. त्याच्यामध्ये आपण देऊन तर पाहूया, त्यामुळे केल्याने होते आहे रे, त्याच्यानुसार ते आपण काम करतच आहोत. चला तर मित्रांनो, याच्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत आणि या सर्व माहितीचं क्रेडिट जात आहे श्री अविलजी यांनी लाईव्हमध्ये सुद्धा मला सांगितलं होतं की मॅडम मी तुम्हाला जी माझ्याकडे ZPचे जे काही डेटा आलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सो खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आमच्या सर्व टीम मार्फत, आणि तुम्ही सुद्धा या आपल्या फॅमिलीचा भागच आहात, त्यामुळे तुम्ही आपलेच आहात. विषय पाहूयात आपण. माहितीचा अधिकार 2025 अन्वये माहिती मिळण्याबाबत हा जो अर्ज आहे तो 29/10/2025 रोजी करण्यात आला होता आणि त्याच्यानुसार त्यांना ही माहिती प्राप्त झालेली आहे. आणि कोणकोणती माहिती आहे याच्यामध्ये? सन 2025 मध्ये मराठी उर्दू माध्यम बिंदू नामावली प्रत जी त्यांची पूर्ण झालेली आहे त्याची प्रत सुद्धा त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण ही माहिती पाहत आहोत. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, अमरावतीतील सहाय्यक उर्दू संवर्गाच्या बिंदू नामावली प्रस्ताव. आता याच्यामध्ये उर्दू माध्यमानंतर आपण मराठी माध्यमाची सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर आता याच्यामध्ये पहा की मंजूर पदे, भरलेली पदे 31/12/2025 कालावधीतील संभाव्य भरायची पदे व एकूण भरायची पदे याच्या पद्धतीचा हा सर्वता डेटा आहे. त्याच्यामध्ये आपला जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये आपली आहेत की सध्या भरावायची पदे किती आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. तर आता अनुसूचित जाती आहेत, त्याची मात्र 0 पद आहेत. अजा त्याचे आहेत आता म्हणजे अनुसूचित जमाती याची सुद्धा सध्या आपण पाहतोय की 39 पदं आहेत. त्याच्यानंतर विजा विमुक्त जाती यांच्यामध्ये 3 पदं भरायची आहेत. नंतर आपण पाहतोय की त्याच्या भज ब याच्यामध्ये आहेत की 6 पदं भरायची आहेत. नंतर भटक्या जमाती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पदं आपण पाहतोय 19 पदं भरायची आहेत आणि भज ड मध्ये 11 पदं भरायची आहेत. सोबतच 2% पदामध्ये आहेत 11 पदं आहेत. नंतर इतर मागासवर्गीयमध्ये 29 पदं भरायची आहेत. EWS मध्ये 10% मध्ये सध्या आपण पाहतोय की 0 दिलेले आहेत, परंतु पुढे आपण त्याचा गोषवारा सुद्धा पाहणार आहोतच. आणि खुल्या प्रवर्गामध्ये जे काही 38% आरक्षण आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण पाहतोय की इथं जी पदं आहेत ती त्यांनी याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे मायनस दाखवलेली आहेत. ती म्हणजे -62, परंतु भरावायची पदे सुद्धा त्यांनी 62 दाखवलेली आहेत. आणि एकूण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये हा पूर्णतः हे पदांची पूर्णतः आपल्याला प्रवर्गवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये बघा SC-BC प्रवर्गाकरता जी गणना आहे त्याच्यानुसार उपलब्ध पदे 6 आहेत. आणि EWS आरक्षणांतर्गत याच्यामध्ये जी काही पदे भरायची आहेत त्यामुळे भरलेली पदे, वर्षात भरलेली पदे आणि आरक्षणानुसार एकूण पदे, मागील वर्षात भरलेली पदे अशी एकूण आपण पाहतोय की 10 पदांचं इथं एक कॅल्क्युलेशन दिलेले आहे. थोडक्यात एकूण भरायची जी पदं आहेत ती आपण पाहतोय की 56 पदं आहेत भरायची आणि अतिरिक्त आहेत ते 62 जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी
याच्यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेमध्ये कोणतंही पद रिक्त नाही आहे हे आपल्या निदर्शनास येतं. आणि त्याच्यामध्ये ही पदभरती करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये कोणते वर्ग करायचे आहे, त्यासोबतच एवढं सगळं करत असताना प्रत्येक कोणत्याही उन्नत प्रवर्गावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. याच्या संदर्भातलं पूर्णतः त्यांनी टक्केवारीनुसार अतिरिक्त पदे भरली जाणार नाही याची सर्व जबाबदारी प्राधिकारी यांनी घ्यायची आहे. आणि त्यांना सुद्धा त्यांनी ही जी प्रत आहे जी त्यांच्या अधिकाऱ्यांना देतात ती सुद्धा RTIच्या माहितीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्णतः तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कोणती पदं कशी भरायची आहेत, एखाद्या प्रवर्गाला जर कमी पदं येत असतील तर ती काय येतात याच्या संदर्भातलं हे तुम्हाला डिटेल्स मिळत राहतील. आणि हो, आता आपण मराठी माध्यमाची माहिती पाहणार आहोत. तिथं किती पदं रिक्त आहेत अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो अर्थातच स्टे कनेक्टेड आणि लाईक करायला विसरायचं सुद्धा. आता आपण पाहतोय मराठी मीडियमचा डाटा. त्याच्यामध्ये शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती येथील सहाय्यक शिक्षक संवर्गाच्या बिंदू नामावली प्रस्ताव असिस्टंट टीचर म्हणजे अर्थातच याच्यामध्ये हे सर्व पदं आहेत ती मराठी माध्यमाची सरसेवेनुसार जी बिंदू नामावली करण्यात आली आहे त्याच्यानुसार त्यांनी हा जो प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे. याच्यामध्ये आपण मंजूर पदे पाहूयात, भरलेली पदे पाहणार आहोत आणि भरायची पदे किती आहेत, एकूण भरायची पदे किती आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. आता भरलेली पदे, मंजूर पदे याच्या संदर्भातला हा डेटा तुमच्यासोबत समोर आहेच. परंतु आता जो आपला महत्त्वाचा आणि जो आपला विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे एकूण भरायची पदे. त्याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती अजा याच्यामध्ये 43 पदं आहेत, अज याच्यामध्ये 88 पदं आहेत आणि विजा याच्यामध्ये मात्र 22 हे अतिरिक्त पदं असल्याचे आपल्याला दिसतात. नंतर भज ब मध्ये आपण पाहतोय की त्याच्यामध्ये 5 पदं रिक्त आहेत, भज क मध्ये 9 पदं रिक्त आहेत, भज ड मध्ये 40 पदं रिक्त आहेत आणि विमाप्र याच्यामध्ये 27 हे अतिरिक्त आहेत, इतर मागासवर्गीयमध्ये 27 हे अतिरिक्त आहेत आणि सोबतच EWS मध्ये 00 दाखवलेलं आहे परंतु खाली त्याचं व्यवस्थित बायफर्गेशन त्यांनी दिलेलं आहे. आणि खुले जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये 519 पदं आहेत ती भरायची आहेत आणि एकूण मात्र इथं पदं आहेत 628 आणि अतिरिक्त आहेत 76 पदं. एवढी पदं अमरावती जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत. त्यामुळे जे आपल्यापर्यंत सांगतात की जागाच येणार नाहीत, 0 जागा येतील आणि निगेटिव्हिटी पसरवतात त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा. जागा येणार नाहीत असं नाही आहे परंतु जागा येण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि येतीलच हा सुद्धा आपल्यापर्यंत विश्वास असायला हवा जेणेकरून याच्याबद्दल कोणती संदिग्धता राहणार नाही. आता याच्यामध्ये जो आपण पाहतोय की जे आपण पाहिलेलं आहे SCBC करता गणनापत्रक आहे आणि उपलब्ध पद आहे टोटल या सर्व याच्यामधून. तर त्याच्यामध्ये 63 पदं आहेत ती SCBC प्रवर्गाकरता या वर्षात भरायची आहेत आणि EWS मध्ये आपण पाहतोय की 77 इतर 3 प्रमाणे उपलब्ध पदे एक त्यावरती भरलेली पदे. आता याच्यामध्ये जे काही आपण वरती पाहिलं होतं की याच्यामध्ये जे अतिरिक्त दाखवले होते ते का हे सुद्धा तुम्हाला इथं आल्यावरती लक्षात येईल कारण मागच्या भरतीमध्ये EWS मध्ये पदं भरलेली होतीच. आता एकूण रिक्त पदं थोडक्यात तुम्हाला हेच सांगायचं आहे. तर हा जो एकूण रिक्त पदाचा जो डेटा आहे तो अशा पद्धतीने आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भज ब क ड, नंतर त्याच्यामध्ये विमाप्र इमा व आणि ह्याच्यामध्ये EWS 77 आणि खुले आहेत 379 आणि एकूण जी पदं आहेत ते 628. एवढी पदं अमरावती ZP मध्ये मराठी माध्यमाची भरायची आहेत आणि त्याच्या संदर्भातलं जे काही कशा पद्धतीने कोणती रिक्त ठेवायची आहेत, कुठले अतिरिक्त होत आहेत, कशा पद्धतीने हे पदं भरत असताना बिंदू नामावलीचं काटेकोरपणे पालन करायचे आहेत आणि जोपर्यंत व्यवस्थित सर्व हे सगळं बिंदू नामावली आहे ते करताना कोणत्याही उन्नत प्रवर्गावर अन्याय होणार नाही याच्या संदर्भातली सुद्धा ही महत्त्वपूर्ण डिटेल्स आपल्यापर्यंत आरक्षण अधिनियम 2001 मधील 4 कलम 6 टक्केवारीनुसार अतिरिक्त पदे भरली जाणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी नियुक्ती प्राधिकरणी यांची राहील. म्हणजे अतिरिक्त पदं आहेत ती भरायची नाही आहेत ती मात्र
दुसरीकडे समायोजन वगैरे होईल अशा पद्धतीने, परंतु ते या भरतीमध्ये किंवा कोणत्याही भरतीमध्ये ते जागा द्यायच्या नाहीत असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कोणत्या प्रवर्गानुसार कशी भरती केली जाते याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळत जाईल. मित्रांनो, खरंच म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत आणि अशाच वेगवेगळ्या झेडपी, नपा, मनपा, महापालिका यांची माहिती जर तुमच्यापर्यंत असेल तर तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहात, याच्याबद्दल शंकाच नाही आहे. आणि हो, येणाऱ्या काळामध्ये अशाच वेगवेगळ्या माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील. त्यामुळे स्टे कनेक्टेड, नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन केलंच असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता, कारण आपण एकमेकांना मदत करूया आणि असंच पुढे जाऊया. शिक्षक भरतीचा इतिहास आहे, मागितल्याशिवाय काही मिळत नाही आणि तुम्ही आम्हाला सहकार्यातून आपण जे समृद्धीकडे जाणार आहोत, शिक्षक होणार आहोत, ते नक्कीच होईल, याच्याबद्दल शंकाच नाही आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.